नमस्ते बच्चों, मेरे YouTube चैनल अशोक लटे 21 इस चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो। मैं आपके लिए एक नया वीडियो लेके आया हूँ। तो बच्चों, अभी हम लोग उसका पढ़ाई करेंगे मराठी में। क्लास 3 का है, विषय मराठी, पाठ आहे 9, आईचा वाढदिवस। तर मी अशोक लटे सर आता तुम्हाला मराठी शिकवणार आहे। मराठीचा आजचा पाठ जो आहे क्लास 3चा, कक्षा 3, 9, आईचा वाढदिवस। आईचा वाढदिवस आज आपण शिकणार आहोत। तर ही पुस्तकाची फोटो आहे, हे तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहायचे आहे आणि जे काही चित्र आहेत त्यांचे नावं दिलेले आहेत ते पण तुम्हाला लिहायचं आहे। तर आज आपण हे पाठ वाचून घेऊया। आईचा वाढदिवस, ऐकावं वाचा, ऐकावं वाचा किंवा म्हणा। आज सागरच्या आईचा वाढदिवस। अजय आला, अभय आला, सायरा आली अनु आली। सागरने चटई अंथरली, मुले चटईवर बसली। आईने वाढला चमच्याने खाऊ, आपण सगळे मिळून खाऊ। सागरच्या आईला शुभेच्छा देऊ। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण असा वाचून घेतलेला आहे, एकदा आपण वाचून घेऊया। आज सागरच्या आईचा वाढदिवस। अजय आला, अभय आला, सायरा आली, अनु आली। सागरने चटई अंथरली, मुले चटईवर बसली। आईने वाढला चमच्याने खाऊ, आपण सगळे मिळून खाऊ। सागरच्या आईला शुभेच्छा देऊ। कारण कि आप लोग हिंदी भाषिक हो, तो आप लोगों को मराठी पढ़ना तो आएगा पण बोलना आता नहीं। तो ये आप लोग जो शब्द दिए गए, अक्षर दिए गए हैं, उसको आप लोग जान लो। आता आपण मराठीत कसं बोलतो, काय करतो, काय हे सगळं तुम्हाला समजल्या पाहिजे। म्हणून हा जो पाठ दिलेला आहे आईचा वाढदिवस, हे तुम्हाला मराठीमध्ये जे वाक्य आहे ते तुम्हाला समजल्या पाहिजे, यासाठी ही दिलेले आहे। आज सागरच्या आईचा वाढदिवस होता। आज सागरच्या आईचा वाढदिवस। त्यामध्ये अजय आला, अभय आला, सायरा आली, अनु आली। मग काय झालं, सागरने चटई अंथरली, म्हणजे जमिनीवर घरामध्ये चटई अंथरली। मुले त्या चटईवर बसली। सर्व मुले जे वाढदिवसाला आलेले होते ते सर्व मुले चटईवर बसतात। आईने काढला चमच्याने खाऊ, मग आई सगळ्यांना चमच्याने खाऊ वाढत असते। आपण सगळे मिळून खाऊ, मग सगळे जेवढ्या चटईवर बसतात आणि सर्व मिळून खातात। सागरच्या आईला शुभेच्छा देऊ। जेवण झाल्यानंतर सर्वांनी सागरच्या आईला शुभेच्छा दिल्या। हे मराठीतलं छोटंसं पाठ आहे, ऐकावं म्हणा। आता तुम्हाला ऐकवतो, तुम्ही माझ्या मागे बोला। आज सागरच्या आईचा वाढदिवस। आज सागरच्या आईचा वाढदिवस। अजय आला, अभय आला, अजय आला, अभय आला। सायरा आली, अनु आली। सागरने चटई अंथरली, सागरने चटई अंथरली। मुले चटईवर बसली। आईने काढला चमच्याने खाऊ, आपण सगळे मिळून खाऊ। सागरच्या आईला शुभेच्छा देऊ। असं मी वाचन केलेलं आहे। आता आपण हे जे आहे, आज सागरच्या आईचा वाढदिवस। अजय आला, अभय आला, सायरा आली, अनु आली। सागरने चटई अंथरली, मुले चटईवर बसली। आईने वाढला चमच्याने खाऊ, आपण सगळे
मिळून खाऊ. सागरच्या आईला शुभेच्छा देऊ. असं तुम्हाला वाचता आल्या पाहिजे. नंतर आपण बघूया, तुम्हाला हे नोटबुकमध्ये होमवर्क म्हणून मी हे दिलेलं आहे. तुम्हाला होमवर्कमध्ये पूर्ण जे पाठ आहे 8 लाईन जे आहेत, जे 8 वाक्य आहेत, तुम्हाला नोटबुकमध्ये चांगल्या अक्षरांमध्ये लिहायचे आहे. ते तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. आज सागरच्या आईचा वाढदिवस. अजय आला, अभय आला, सायरा आली, अनु आली. सागरने चटई अंथरली, मुले चटेवर बसली. आईने वाढला चमच्याने खाऊ, आपण सगळे मिळून खाऊ. सागरच्या आईला शुभेच्छा देऊ. मग याचे प्रश्न उत्तर आहेत. पहिला प्रश्न आहे, वाढदिवस कोणाचा होता? उत्तर, सागरच्या आईचा वाढदिवस होता. प्रश्न नंबर 2 आहे, चटई कोणी अंथरली? उत्तर, चटई सागरने अंथरली. तिसरा प्रश्न आहे, वाढदिवसाला कोण आले? उत्तर, अजय, अक्षय, सायरा आली आणि अनु आली. एक बाकी राहिलेला आहे, अनु आली. त्याच्यात आपण याद करू शकतो. त्याच्यात आपण सायराच्या नंतर अनु आली असे लिहा. गोलातील अक्षरे जोडा. गोलामध्ये च लिहिलेला आहे, नंतर ट ई म चा. हे च ट ई च म चा असे तुम्हाला जोडायचे आहे. दुसऱ्या याच्यामध्ये बघा, गोलामध्ये अ आहे, मग ते अ आणि जय हे जोडायचे आहेत. अजय, अभय, अनु असे तुम्हाला जोडायचे आहेत. मी उदाहरणामध्ये इथं लिहिलेलं आहे, ते तुम्ही आपल्या नोटबुकात लिहून घ्या. परीक्षामध्ये असे प्रश्न आले तर तुम्हाला ते लिहायचे आहेत. त्यानंतर बघा, इथे गोलामध्ये ऊ आहे, बाजूला खा आहे, बाजूला खा आहे, मग दे आहे, खाऊ, देऊ. मग बघा, गोलामध्ये ये आहे, मग अज ये, अभये असे तुम्हाला हे बघा जोडले आहेत. ह्याप्रमाणे तुम्हाला जोडायचे आहे. मग आहेत सा, सायरा, सागर. हे अशा प्रकारे तुम्हाला 2 अक्षर जोडायचे आहेत. आज, आई. बघा, आज आणि आई हे आपण जोडलेले आहोत. प्रश्न तिसरा आहे, अक्षरे जुळवा. स प्लस आकी मात्रा सा, च प्लस आकी मात्रा चा, ये प्लस आकी मात्रा या, आ, च चा, ये या, स सा, उ ई. अशा प्रकारे तुम्हाला स्वाध्याय मी लिहून दिला आहे. ते आपल्या नोटबुकामध्ये तुम्हाला लिहायचे आहेत आणि परीक्षेसाठी त्यांना वाचन करून यात म्हणजे आठवणीत ठेवायचे आहे. धन्यवाद बच्चों और मेरे विद्यार्थी मित्रों. आप लोग मेरे चैनल्स को सब्सक्राइब करो और लाइक करो. और ये जो स्वाध्याय है इसको आप वीडियो को रोक के आप लोगों को लिखना है. तो ये जो मेरा चैनल है अशोक लटे 21, इस चैनल को आप लोग सब्सक्राइब करो, लाइक भी करो. और ये जो भी आप लोगों को लिखना है तो वीडियो आप लोग रुका के लिख सकते हो. तो ये सब आप लोगों को करना है. तो धन्यवाद बच्चों, धन्यवाद, थैंक यू.